अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। सरकारच्या अन्यायकारक धोरणाविरोधात संघटितपणे व एकजुटीने लढा उभारून संघर्ष केल्यास अशक्य लढाईसुद्धा जिंकता येते। यामुळे रत्नागिरी ते नागपूर महामार्गातील अंकली ते चोकाक या मार्गातील भूसंपादनास चौपट मोबदला देण्याच्या राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचे श्रेय रस्त्यावर उतरून संघर्ष करणाऱ्या आंदोलकांचे व विशेषतः महिला आंदोलकांचे असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी निमशिरगाव तालुका शिरोळ येथे झालेल्या नागरी सत्कार सोहळ्यामध्ये केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संपादक वसंत भोसले हे होते। निमशिरगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रत्नागिरी नागपूर महामार्गातील अंकली ते चोकाक या रस्त्यांच्या भूसंपादनाचा मोबदला चौपट दराने देण्यास शासनाला भाग पाडून दीर्घकाळ सुरू असलेला ऐतिहासिक लढा जिंकल्याबद्दल माननीय खासदार राजू शेट्टी साहेब व सहभागी आंदोलकांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना पुढे शेट्टी म्हणाले की राज्य सरकार अनेक शेतकरी विरोधी धोरणे राबवित आहे। वास्तविक पाहता 2021 मध्ये राज्य सरकारने भूसंपादनाच्या कायद्यामध्ये केलेल्या बदलामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल दराने संपादित केल्या जात आहेत। यामुळेच अंकली ते चोकाक या शेतकऱ्यांना दुप्पट मोबदला मिळणार होता। मात्र अंकली ते चोकाक या मार्गातील 10 गावातील शेतकऱ्यांनी व महिलांनी रस्त्यावर उतरून संघटितपणे लढाई केल्यामुळे राज्य सरकारला चौपट मोबदला देण्याचा निर्णय घ्यावा लागला। या लढ्यामध्ये निमशिरगाव गावातील स्वाभिमानी महिला आघाडीच्या 24हून अधिक महिलांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले। पोलीस प्रशासनाला हाताशी धरून आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला। मात्र रास्ता रोको, आमरण उपोषण, मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणे यासारख्या आंदोलने केल्याने व जिल्हाधिकारी यांनी पोलीस संरक्षण देऊनही भूसंपादनासाठीच्या मोजण्या बंद पाडल्याने अखेर राज्य सरकारला शरणागती पत्करून चौपट मोबदला देण्याचा निर्णय घ्यावा लागला। अध्यक्षीय मनोगतामध्ये बोलताना ज्येष्ठ संपादक वसंत भोसले म्हणाले की देशाला स्वातंत्र्य चळवळीतून मिळालेले आहे। देशातील सर्व चळवळी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत। अशा काळामध्ये शेतकरी चळवळ टिकवणे हे सध्या मोठे आव्हान निर्माण झालेले असून शेतकरी चळवळीमध्ये महिला आंदोलकांचा सहभाग असणे हे चळवळीसाठी आशादायक चित्र आहे। देशातील शेती व्यवसाय संकटामध्ये आलेला आहे। आयात निर्यात धोरणामुळे लाखो कोट्यावधी रुपयाचा फटका देशातील शेतकऱ्यांना बसत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले। या कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष अजित पवार, पोपट मोरे, धनाजी पाटील, राजाराम देसाई, विक्रम पाटील, ॲडव्होकेट आर.बी. कागवाडे, ॲडव्होकेट सुधीर पाटील, ॲडव्होकेट संदीप चौगुले, विशाल चौगुले, सचिन शिंदे यांच्यासह सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वागत शांताराम कांबळे व प्रास्ताविक स्वस्तिक पाटील यांनी तर आभार मानसी पाटील यांनी मानले। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।